तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण इंग्लिश ग्रामर मधला अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा व इंग्लिश ग्रामर मध्ये नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जाणारा प्रकार म्हणजे डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच हा प्रकार आपण बघणार आहोत. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, हा काय लहान टॉपिक नाहीये, हा खूप मोठा टॉपिक होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चांगल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा, अतिशय व्यवस्थितपणे इत्थंभूत माहिती चार्टच्या सहाय्याने देत मी तुम्हाला आज डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकवणार आहे. तुम्हाला कधीही कळालेला नसेल अशा पद्धतीने व्यवस्थितपणे हा तुम्हाला सर्व प्रकार मी समजून सांगणार आहे. तर चला आपण डायरेक्ट आता वेळ न दळवता याला सुरुवात करूया. तर इंग्रजीमध्ये स्पीचचे दोन प्रकार असतात. स्पीच म्हणजे काय, तर स्पीच म्हणजे दुसरं तिसरं काय नसून कथन. आपण जे काही बोलत असतो त्याला आपण कथन म्हणत असतात आणि इंग्लिशमध्ये त्याला स्पीच म्हणत असतात. अशा स्पीचचे किती प्रकार आहेत, म्हणजेच कथनाचे किती प्रकार आहेत, असं जर समजा तुम्हाला जर विचारलं, कथनाचे दोन प्रकार असतात. पहिला जो प्रकार आहे त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. आता एक एक बघू व्यवस्थित. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. तर पहिल्यांदा कथनाचा पहिला प्रकार घेतला आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन. बोलत असताना कमीत कमी दोन लोक लागत असतात, एक बोलणारा आणि दुसरा ऐकणारा. या दोन लोकांमध्ये संभाषण होत असते. तर बोलणारा जो व्यक्ती असतो त्याला वक्ता म्हणतात आणि ऐकणारा जो व्यक्ती असतो त्याला श्रोता म्हणतात. इंग्लिशमध्ये बोलणाऱ्याला स्पीकर म्हणतात तर ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. तर स्पीकर आणि लिस्नर यांच्यामध्ये जे काही संभाषण झालेले किंवा यांच्यामध्ये जे काही कथन झालेले ते जशाला तसं डबल अवतरण चिन्हामध्ये जर दिलेलं असेल तर त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. तर त्याला काय म्हणत असतात, डायरेक्ट स्पीच म्हणत असतात. आता या ठिकाणी बोलणारी कोणी, सीता. कोणाला बोलायले, रामला बोलायले. म्हणजे सीता कोण झाली, स्पीकर, राम कोण झाला, लिस्नर. या दोघांमध्ये जे काही बोलणं झालेले ते जशाला तसं आपण कशामध्ये दिलेले, डबल अवतरण चिन्हामध्ये किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये दिलेले. असं जर दिलेलं असेल तर त्याला काय म्हणत असतात, डायरेक्ट स्पीच म्हणत असतात. आता या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आपण स्वतः त्या ठिकाणी ऐकायला हजर नसतो, तर कुणाच्या तरी मार्फत ज्यावेळेस आपण ऐकतो त्यालाच इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. त्याला काय म्हणत असतात, इनडायरेक्ट स्पीच. लक्षात आला दोन्हीतला फरक. डायरेक्ट स्पीच म्हणजे दुसरं तिसरं काय नसून बोलणारा आणि ऐकणारा म्हणजे वक्ता आणि श्रोता या दोघांमध्ये झालेलं संभाषण जशाला तसं जर डबल अवतरण चिन्हामध्ये दिलेलं असेल तर त्याला डायरेक्ट स्पीच म्हणायचं. मात्र आपण त्या ठिकाणी ऐकताना हजर नाहीये, परंतु कोणाकडून तरी आपण ते कथन ऐकून घ्यालो, अशा वेळेस जे कथन त्याच्या भाषेत सांगितलं जातं म्हणजे तिसऱ्या व्यक्तीच्या भाषेत सांगितलं जातं त्याला काय म्हणत असतात, इनडायरेक्ट स्पीच म्हणत असतात. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना तुम्हाला असं सरळ सरळ एक वाक्य दिले जाईल परीक्षेला आणि कंसामध्ये सूचना दिली जाईल, चेंज द नरेशन किंवा चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. या दोनच प्रकारच्या सूचना असतात, चेंज द नरेशन किंवा चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलं जाईल आणि त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला काय करायचं असेल, बदलायचं असेल. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल. तर बघा, आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना नेमके बदल कुठले कुठले करावे लागत असतात ते अगोदर जर समजून घेतले तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट देता येतील. तर बघा, अगोदर हे सगळं व्यवस्थित समजून घेऊ, प्रक्रिया काय असते नेमकी. बघा, आता वाक्य काय, सीता सेड टू राम, सीता रामला म्हणाली. आता या वाक्यामध्ये बोलणारा कोणी, सीता आहे, ऐकणारी कोणी, राम आहे. म्हणजे सीता कोण झाली, स्पीकर, राम कोण झाला, लिस्नर झाला. आणि या दोघांच्या मध्ये व्हर्ब आलेले, कुठलं व्हर्ब आलेले, सेड टू. तर या सेड टू ला काय म्हणतात, त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. काय म्हणतात त्याला, रिपोर्टिंग व्हर्ब. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये ज्यावेळेस दोन कुठल्या तरी व्यक्ती बोलत असतात आणि त्या दोन व्यक्ती बोलत असताना मध्यभागी जे घेतलेलं व्हर्ब असतं त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. आता या रिपोर्टिंग व्हर्बचा सब्जेक्ट म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बचा कर्ता कोण आहे असं जर विचारलं तर याचा कर्ता आहे सीता. आणि याच रिपोर्टिंग व्हर्बचं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट कोणी जर विचारलं तर तो आहे राम. या तीन गोष्टी क्लिअर लक्षात आल्या. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांच्या दरम्यान जे वापरलं जातं व्हर्ब त्याला काय म्हणतात, रिपोर्टिंग व्हर्ब. काय म्हणतात त्याला, रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्बचा कर्ता कोण असतो, स्पीकर, म्हणजे याला सब्जेक्ट म्हणतात. आणि रिपोर्टिंग व्हर्बचं जे कर्म असते ते कोण असते, लिस्नर. म्हणजे या ठिकाणी सीता हा कर्ता झाली, राम हा काय झाला, कर्म झालं. त्याच्यानंतर आता कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये जेवढं काही वाक्य दिलं जातं त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. त्याला काय म्हणतात, रिपोर्टेड स्पीच. लक्ष घ्या फरक. दोघांच्या मध्ये जे क्रियापद वापरलं जातं त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. मात्र कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये जे वाक्य दिलं जातं त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणत असतात. त्याला काय म्हणत असतात, रिपोर्टेड स्पीच. म्हणजे आय पासून 9 पर्यंत जेवढा काही भाग दिलेला आहे तो संपूर्ण भाग काय, रिपोर्टेड स्पीच आहे. तर चला, आता ज्यावेळेस आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं असतं त्यावेळेस काय काय बदल करायचे असतात. तर पहिला बदल करायचा असतो आपल्याला रिपोर्टिंग व्हर्बचा. म्हणजे या ठिकाणी जे रिपोर्टिंग व्हर्ब दिले ते आपल्याला हमखास इनडायरेक्ट करत असताना बदलावं लागत असते. कारण ते बोलत असताना म्हणत असतात, पण ज्यावेळेस दुसऱ्याकडून आपण ऐकतो त्यावेळेस ते ऐकत असतो आपण, ते काहीतरी सांगत असते आपल्याला. म्हणजे म्हणणे आणि सांगणे याच्यातला बराचसा फरक आहे. म्हणणे समोरासमोर असते
मात्र सांगणे किंवा ऐकणे हे दुसऱ्याकडून आलेलं असतं. त्याच्यामुळे हा पहिला बदल झाला. नंबर 2चा बदल असते कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आपल्याला आणि त्या ठिकाणी एक कंजेक्शन घ्यायचंय. हा बदल नंबर 2 झाला. पहिला बदल लक्षात आला, रिपोर्टिंग व्हर्ब बदलायचं आपल्याला. दुसरा बदल कशाचा करायचा आपल्याला, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचंय, कंजेक्शन घ्यायचंय आणि हे दोन्ही वाक्य एकत्रितपणे जोडायचे. तिसरा बदल, आता वाक्यामध्ये सर्वनाम आलेले असतात. आता बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी सर्वनाम कुठले वापरत असतो, आय, वी, यू अशा पद्धतीचे वापरत असतो. पण ज्यावेळेस आपण ते दुसऱ्याकडून ऐकतो त्यावेळेस ते तशाच तसे ठेवता येतील का, बिलकुल ठेवता येणार नाही. त्यासाठी वाक्यामध्ये जेवढे काही सर्वनाम आले असतील ते बदलावं लागतं. जसं या वाक्यामध्ये आय हे सर्वनाम आले, यू हे सर्वनाम आले, म्हणजे याला बदल नंबर 3 म्हणतात. याला चेंजेस ऑफ टेन्स म्हणू आपण, काळाचे बदल, म्हणजे चेंजेस ऑफ प्रोनाउन, याला काय म्हणायचं, सर्वनामाचे बदल. म्हणजे प्रत्येक वेळी सर्वनामाचे सुद्धा आपल्याला बदल करावे लागतात. कसे करावे लागतात, काय करावं लागतात, व्यवस्थित चार्ट सांगेल तुम्हाला, काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर चौथा बदल जो काळाचा बदल, कारण ज्यावेळेस तो बोलत असतो त्यावेळेसचा काळ वेगळा असतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्याकडून ऐकत असतो त्यावेळेस काळ बदललेला असतो, बरोबर. त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये काळाचे बदल करावे लागतात. जसं की आता एम नावाचं सहाय्यकारी क्रियापद आलेले, याचा आपल्याला बदल करायचा आहे. हा झाला चौथा बदल. आणि सगळ्यात शेवटचा आणि 5वा बदल म्हणजे काही स्थल कालवाचक शब्द असतात जे की त्या वेळेला वापरले. जसं मी आज म्हणालो, आता आज हा उद्याच्याला राहणार नाही, तो कन्वर्ट होणार आहे. आत्ता म्हणालो, आत्ता हा थोड्या वेळानंतर राहणार नाही, तो कशामध्ये तरी कन्वर्ट होणार नाही. जसं की उदाहरणार्थ नाऊ हा शब्द आलेला आहे, तर असे काही शब्द आले असतात, याला स्थल कालवाचक बदल असे म्हणत असतात. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असे 5 प्रकारचे बदल आपल्याला करावे लागतात. तर पहिला जो बदल आहे त्याला रिपोर्टिंग व्हर्बचा बदल म्हणतो आपण, आणि दुसरा बदल कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाचा बदल. हे जे दोन्ही बदल आहेत, हे दोन्ही बदल डिपेंड कशावर येतं, वाक्याच्या प्रकारावर आहेत. म्हणजे वाक्याचा प्रकार बदलला की हे दोन्ही प्रकार बदलतात. इथे ऍझरेटिव्ह सेंटेन्स असले की रिपोर्टिंग व्हर्ब वेगळं, इम्पेरेटिव्ह असलं की रिपोर्टिंग व्हर्ब वेगळं, इंट्रोगेटिव्ह असलं की वेगळं, एक्सक्लामेटरी असलं की वेगळं, आणि कंजक्शन सुद्धा प्रत्येकीच्या नुसार काय असते, वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. मात्र बाकीचे जे बदल आहेत ज्याला आपण चेंजेस ऑफ प्रोनाउन म्हणू, चेंजेस ऑफ टेन्स म्हणू किंवा चेंजेस ऑफ प्लेस ऑर्डर वगैरे जे काही शब्द असतात त्याचे बदल म्हणू, हे मात्र सगळीकडे कसे असतात, सारखे असतात. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला 5 प्रकारचे चार्ट त्या ठिकाणी असतील. ते 5ही चार्ट जर तुम्ही व्यवस्थितपणे जर अभ्यासले तर तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा आता एक वाक्य सोडून दाखवतो, वरचं वाक्य मी तुम्हाला सोडून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने बदल होत असतात. इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आपल्याला. कशाला बदलायचे, सीता सेड टू राम कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय एम कमिंग विथ यू. सीता रामला म्हणाली, काय म्हणाली, मी तुमच्यासोबत येत आहे. काही घेणं देणं आहे का, सगळं रामायण इथंच घडले, बरोबर आहे. पण निघली बिचारी, जाऊ द्या. आता काय करायचं आपल्याला, याचं इनडायरेक्ट मध्ये बदल करायचे. पहिल्यांदा जो बोलणारा व्यक्ती तो जशाला तसा घ्यायचं, सीता. आता याच्यामधलं जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी टोल्ड घ्यायचं. काय घ्यायचं, टोल्ड घ्यायचं. त्याच्यानंतर परत लिस्नर जशाला तसं घ्यायचा, राम हा लिस्नर आलेला आहे. आता कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि ज्यावेळेस डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये विधानार्थी वाक्य दिलं जातं त्यावेळेस कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि कंजक्शन त्या ठिकाणी काय घ्यायचं, दॅट घ्यायचं. ठीक आहे. बघा, सीता टोल्ड राम, सीता न रामला सांगितलं, काय सांगितलं की आय एम. आय एम म्हणजे कोणाचा, आय म्हणजे मी. कोणाबद्दल वापरले, सीताबद्दल वापरले, बरोबर आहे. म्हणजे सीता बोलायला, आता तुम्ही बी आय म्हणसाल का, नाही म्हणणार. बोलणारी सीता आहे, सीतानं स्वतःसाठी ते वापरले म्हणून या ठिकाणी आयचा बदल आपल्याला शी करायचं, कारण ते स्त्रीलिंग आहे. त्यानंतर एम हा वर्तमान काळ, आता ते भूतकाळात गेले त्याच्यामुळे एमचं या ठिकाणी काय होईल, वॉज. बाकी कमिंग शब्द बदलायचा नाही आपल्याला, तो जशाला तसा ठेवायचा आहे. विथला विथ. आता हे काय म्हणते, तुझ्यासोबत. तुझ्यासोबत म्हणजे कोणासोबत, राम सोबत. आपल्याला काय म्हणावं लागेल, हिम. काय म्हणावं लागेल त्याचं, विथ हिम. आणि हा नाऊ जो शब्द आहे त्या नाऊ शब्दाचं काय होईल, देन होईल. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे 5 बदल आपण त्या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना केलेले. या 5 पैकी 2 चार्ट एकत्रित येतील आणि बाकीचे 3 सेपरेट येतील. असे 4 चार्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. ते 4ही चार्ट फक्त काय करा, व्यवस्थितपणे मी ज्या वेळेस या ठिकाणी लिहून देईन त्यावेळेस त्याची स्क्रीनशॉट करा आणि घरामध्ये व्यवस्थित ठेवा. चला तर आपण चार्ट बघायला सुरुवात करू. तर अशा पद्धतीने डायरेक्ट इनडायरेक्टची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता जे काही चार्ट आहेत मी जे तुम्हाला सांगितले त्या चार्टच्या सहाय्याशिवाय तुम्ही कुठलेही डायरेक्टचं इनडायरेक्ट करू शकणार नाही. तर ती चार्ट कुठली आहेत, नेमकी कशा पद्धतीचे बदल करत असतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.